इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 2, धडा पहिला. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. प्रस्तावना. मुलांनो, तुम्हाला शिवाजी महाराज माहीत आहेत का? हो सर, आम्हाला शिवाजी महाराज माहिती आहेत. आम्ही त्यांची जयंती दरवर्षी आपल्या शाळेत व चौकात साजरी करतो. बरोबर. आपण प्रत्येक वर्षी शिवजयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता. कोणी शिवाजी महाराज बनून येतं, कोण मावळे तर कोणी जिजाऊ बनून येतं. त्यांच्या फोटोला हार घालता. गावातून शाही मिरवणूक काढता. मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. रस्त्या रस्त्यावर लोक महाराजांच्या फोटोचं दर्शन घेतात. मुलांनो, हे सर्व पाहून तुम्हाला प्रश्न पडत असेल, कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? लोक त्यांचा एवढा आदर का करतात? मुलांनो, तुम्हाला पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात मिळणार आहेत. आपण यात महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या प्रमुख घटनांची व त्यांनी केलेल्या पराक्रमाची माहिती घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण महाराज जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्रात काय परिस्थिती होती, या ठिकाणचे लोक कोणत्या परिस्थितीला तोंड देत होते याची माहिती करून घेणार आहोत. मध्ययुगाचा काळ. मुलांनो, इतिहासाचा अभ्यास 3 कालखंडात केला जातो. 1 प्राचीन काळ, 2 मध्ययुगीन काळ आणि 3 आधुनिक काळ. प्राचीन काळ म्हणजे खूप जुना काळ. त्यानंतरचा मध्ययुगीन व अलीकडील आधुनिक काळ होय. आपले शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ होय. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे, म्हणजे राजे राज्य करत. त्यातील बरेच राजे प्रजेच्या म्हणजेच राज्यातील लोकांच्या हिताचा विचार न करता आपल्याच चैनविलासात मग्न असत. म्हणजेच प्रजेचे प्रश्न अडचणी न सोडवता राजे आपले खाऊन पिऊन ऐशारामात मजेत राहत असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेलेत की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उदाहरणार्थ, उत्तरेतील मुघल सम्राट अकबर. मुघल घराण्यातील राजे जनतेचे हित बघत नसत, परंतु सम्राट अकबराने तो बादशाह असताना अनेक चांगली प्रजेच्या हिताची कामे केली. तसेच दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हाही प्रजेचे हित पाहत असे. कृष्णदेवराय लढाईनंतर स्वतः युद्धभूमीची पाहणी करत असे. जखमी सैनिकांच्या औषधोपचाराची व्यवस्था करत असे. तसेच मरण पावलेल्या सैन्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेत असे. या सम्राटानेही लोकांच्या उपयोगाची अनेक कामे केली. सम्राट अकबर व राजा कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याप्रमाणेच कल्याणकारी राजा म्हणून शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. निजामशाह आणि आदिलशाह. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य होय. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन माणसांचे राज्य नव्हते, तर महाराष्ट्रावर परकीय राजे राज्य करत होते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, फक्त आपल्या फायद्याचा विचार करणारे होते. ते प्रजेवर जुलूम करत. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. ते एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. या लढायांमुळे रयतेचे हाल होत असत. लोकांच्या उभ्या पिकांची नासधूस होत असे. जनावरे व माणसे या लढाईत मृत्युमुखी पडत असत. त्यामुळे रयत नेहमी भीतीत राहत असे. त्यांच्या राज्यातील रयत सुखी नव्हती. हे 2 सुलतान व त्याचे सैन्य धर्माच्या नावाखाली त्यांचा छळ करत असत. त्यामुळे उघड उघड उत्सव, सण साजरे करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. सुरक्षित वाटत नव्हते. सगळीकडे अन्याय होत होता. वतनदार. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. मुलांनो, वतनदार हे राजा आणि जनता यांमधील दुवा असत. म्हणजेच राजाचे हुकूम, धोरणे जनतेला सांगणे व जनतेच्या समस्या राजापर्यंत पोहोचविणे, सारा गोळा करणे ही कामे वतनदारांची असत. वतन म्हणजे राज्यातील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मंडळींना
गावाकरिता किंवा राज्याकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल दिले जाणारे कायमस्वरूपी उत्पन्न म्हणजे वतन होय. वतन म्हणून गावेच्या गावेही दिली जात असत आणि असे वतन ज्या व्यक्तीस मिळते त्याला वतनदार म्हणत असत. या वतनदारांची कामे पुढीलप्रमाणे असत: नवीन वसाहती गावात वसविणे, लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करणे, आपल्या अधिकार क्षेत्रातील भागात शांतता राखणे, प्रजेच्या अडचणी राजास सांगणे यांसारखी कामे वतनदारांना करावी लागत असत. पण हे वतनदार ही कामे करत नसत. रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. त्यांचे प्रेम फक्त वतनावर, जहागिरीवर व त्याच्यात मिळणाऱ्या उत्पन्नावर असे. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत असत. त्यांच्यात लढाई होत असत. त्यात रयतेचे खूप हाल होत असे. या साऱ्या गोष्टींमुळे रयत वैतागलेली होती. राज्यात गावात कसल्याही प्रकारची शांती नव्हती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती आणि यात प्रजेचे भयंकर हाल होत होते. मुलांनो, शिवाजी महाराजांनी निजामशहा आणि आदिलशहा यांचा जुलमी कारभार तसेच वतनदारांकडून प्रजेकडे होणारे दुर्लक्ष हे सारे पाहिले आणि त्यांनी मनाशी विचार केला की जर प्रजेला या अन्यायातून बाहेर काढायचे असेल, प्रजेला सुखी करायचे असेल, तर आपल्याला स्वराज्य स्थापन केले पाहिजे. स्वराज्यात आपण आपल्या प्रजेला सुखी करू शकतो. म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले. त्यांनी वतनासाठी भांडणाऱ्या वतनदारांना वठणीवर आणले आणि त्याच वतनदारांचा स्वराज्य निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सुलतानांशी व मुघल सत्ताधीशांशी त्यांनी झुंज दिली. त्यांनी अनेक लढाया, स्वाऱ्या करून त्यांना सळो की पळो करून सोडले. प्रजेवर जुलूम, अत्याचार करणाऱ्या, तिची लूट करणाऱ्या राजवटींचा त्यांनी पराभव केला. सर्वांना समान न्याय देणारे हिंदू राजाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांकडे होते. स्वराज्याचे राजे हे जरी धर्माने हिंदू असले तरी त्यांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. त्यांना आदराची वागणूक दिली. म्हणून शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मातील लोकांना आपले वाटत होते. महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्यालाही प्रेरणा व स्फूर्ती मिळते. आपणही काहीतरी करून दाखवावे असे आपणास वाटते. मुलांनो, महाराजांनी ही कामगिरी केली याला एक गोष्ट कारणीभूत आहे आणि ती म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300 ते 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. उदाहरणार्थ चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, संत नामदेव, संत तुकाराम यांसारख्या संतांनी आपल्या उपदेशातून, अभंगातून, ओव्यातून, भारुडातून लोकांना चांगली शिकवण दिली. त्यावेळच्या लोकांना त्यांनी समतेची, एकतेची शिकवण दिली. त्यांच्या शिकवणुकीतून सर्व समाज एकत्र आला. अशा एकत्र आलेल्या समाजाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची कामगिरी महाराजांनी पार पाडली. तर अशा संतांची कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. धडा 2, संतांची कामगिरी. प्रस्तावना. मुलांनो, या पाठात आपण महाराष्ट्रातील संतांची ओळख करून घेणार आहोत. परकीय राजवटीत त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याचे, त्यांना एकत्र आणण्याचे काम या संतांनी केले. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. विविध स्तरांमधून म्हणजे गरिबी, श्रीमंतीतून, विविध जाती धर्मातून आलेले संत होय. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत रामदास, संत निळोबा इत्यादी संतांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई यांसारख्या स्त्री संत होऊन गेल्या. या संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार,
सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. दया म्हणजे दुसऱ्याचे भले करण्याकरिता प्रयत्न करणे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, म्हणजेच आपल्या बोलण्याने, वागण्याने कुणालाही इजा किंवा दुखापत न करणे. परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. सेवा म्हणजे समाजातील दुःखी, पीडित लोकांची सेवा करणे. समता म्हणजे आपण सर्वजण समान आहोत ही जाणीव मनात बाळगणे. बंधुता म्हणजे आपण सर्वजण एकमेकांचे भाऊबंद आहोत असे समजून वागणे. अशी शिकवण संतांनी लोकांना दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखेच आहेत अशी समानतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनीही आपले कार्य केले. मुलांनो, आपण महाराष्ट्रातील या संतांपैकी काही महत्त्वाच्या संतांची माहिती करून घेऊया. श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म शके 1142 गुजरातमधील भडोच येथे झाला. ते राजपुत्र होते. त्यांचे नाव हरपाळ देव असे होते. त्यांनी वैराग्य वृत्ती धारण केली होती. वैराग्य म्हणजे सर्व गोष्टी सोडून देणे, म्हणजे आई, वडील, पत्नी, मुले, नातेवाईक, संपत्ती, घरदार या सर्वांचा त्याग करणे होय. असे वैराग्य धारण करून ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात फिरत असताना, भटकंती करत असताना त्यांनी समानतेचा उपदेश लोकांना केला. त्यांना समाजातील स्त्री पुरुषात जातीपातीत केला जाणारा भेदभाव मान्य नव्हता. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. चक्रधर स्वामींचा उपदेश मांडणारे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणारे त्यांचे परमभक्त म्हणजे अनुयायी होत. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असं म्हणतात. चक्रधर स्वामींच्या आठवणी गोळा करून म्हाईम भट्टाने त्यांचे चरित्र लिहिले. त्याला लीळा चरित्र म्हणतात. मराठी भाषेत उपलब्ध असलेला हा पहिला ग्रंथ आहे. बाकीचे त्या काळातील सर्व जुने लेखन काव्यात असल्याचे आढळते. मुलांनो, तुम्हाला संत नामदेव माहीतच असतील. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. असं म्हणतात की नामदेव आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावायचे. त्यांचा जन्म शिंप्याच्या घरी झाला. त्यांचे वडील दामा शेटी हे शिंपी होते. त्यांचा जन्म इसवी सन 1270 सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागरूकता निर्माण केली. ते भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले. वारकरी ज्या आचरण प्रणालीचे म्हणजे वागण्याच्या पद्धतीचे पालन करतात आणि ज्यामध्ये विठ्ठल भक्ती प्रमुख मानली जाते, त्या धर्माला भागवत धर्म असं म्हणतात. असा भागवत धर्म लोकांना माहीत व्हावा व त्याप्रमाणे लोकांनी वागावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. आपल्या धर्माचे रक्षण करणे व भक्तीचा मार्ग अवलंबिणे यासाठी त्यांनी लोकांच्या मनात पक्का निर्धार निर्माण केला. संत नामदेवांनी आपली शिकवण व मानव धर्माचा संदेश भारतभर पोहोचवण्यासाठी प्रवास केला. ते पंजाबात गेले. भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते पहिले प्रचारक होते. त्यांनी हिंदी भाषेत सुमारे 125 पदे लिहिली. त्यातील 62 पदे शीख लोकांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबा या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट केली आहेत. त्यांना पंजाबमधील लोक आपले मानत. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचं गुणगान गात असत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. महाराष्ट्रात कठीण काळात त्यांनी एकात्मता जपण्याचे कार्य. मुलांनो, तुम्हाला समोर चित्रात जे दिसत आहेत ते आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे इसवी सन 1275 झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ होते, तर लहान भावाचे नाव सोपानदेव असे होते. मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी बसलेले छोटे गाव आहे. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत, कारण त्यांच्या वडिलांनी आधीच संन्यास घेतला होता. त्यांचे लग्न झाले आहे हे त्यांच्या गुरूंना समजताच त्यांनी त्यांना आपल्या घरी जाण्याची आज्ञा दिली. गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. ही गोष्ट त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हती. कर्मठ लोक म्हणत की एकदा संन्यास घेतल्यानंतर कोणतीही व्यक्ती परत संसार करू शकत नाही आणि हे असे करणे धर्माच्या विरुद्ध आहे असे त्यांना वाटत होते. त्या काळी संन्याशाची मुले म्हणून त्या चौघांना खूप त्रास दिला जाई. या सर्व गोष्टींना कंटाळून प्रायश्चित्त म्हणून ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांनी वाळीत टाकले. वाळीत टाकणे म्हणजे त्यांच्याशी समाजातील कोणत्याही व्यक्तीने कसलाही संबंध ठेवायचा नाही. त्यांना मदत करायची नाही. त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचे नाही. त्यांना भिक्षा द्यायची नाही. अशा तऱ्हेने लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कुणी त्यांना भिक्षा म्हणजे एक अन्नाचा घासही दिला नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर लहान होते. त्यांच्या बालमनावर लोकांच्या बोलण्याचा परिणाम झाला. ते खूप दुःखी झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तिथे त्यांची बहीण मुक्ता आली. दारावर थाप मारून ती म्हणाली, "ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील?" बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. त्यांनी झोपडीची ताटी उघडली. ताटी म्हणजे दरवाजा किंवा दार होय. ज्ञानेश्वर आपले दुःख विसरून कामाला लागले. त्या काळी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्माच्या नावाखाली समाजातील गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा छळ होत होता. हे सर्व पाहून ज्ञानेश्वरांना वाईट वाटायचे. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. त्यांनी लोकांना सांगितले, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नका. समाजातील जे लोक दुखी आहेत अशा लोकांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदत करा. त्यांनी दिलेला उपदेश आजही 700 वर्ष झाली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. त्या काळात धर्माबद्दलचे ज्ञान संस्कृत भाषेतील ग्रंथांमध्ये दिले गेले होते. संस्कृत ही भाषा समाजातील काही ठराविक लोकांनाच बोलता व लिहिता येत होती. त्यामुळे तेच लोक फक्त धर्माचा अभ्यास करत असत. सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषा समजत नसे. त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी होती. परंतु संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्य लोकांना मिळावे म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा सुमारे 9000 ओव्या असणारा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचा अर्थ मराठीत सांगितलाय. याच ग्रंथाला भावार्थ दीपिका असंही म्हणतात. या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले करून दिले. त्यांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात म्हणजे अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी जिवंत समाधी घेतली. आजही सुमारे 700 वर्षांनंतरही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने प्रत्येक वर्षी आषाढी व कार्तिक महिन्यात एकादशीला पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात. तसेच पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातात. ज्ञानेश्वरांनी कर्मकांडात अडकलेला आणि सामान्य जणांना न समजणारा धर्म सोपा करून सांगितला. त्यांनी त्यांना ईश्वर भक्तीचा मार्ग सांगितला. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते.
संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला. गोरगरिबांना, समाजातील जे मागासलेले लोक होते, जे सर्व सुखांपासून दूर होते, अशा लोकांना संत एकनाथांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही त्यांनी उपदेश केला. संत एकनाथ फक्त उपदेश करत नसत, तर जसे बोलत तसे ते स्वतः वागत. एके दिवशी संत एकनाथ गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. गोदावरी नदी पात्रातील वाळू तापली होती. त्या तापलेल्या वाळवंटात एक छोटे पोरके मूल रडत बसले होते. हे मूल दलित कुळातील होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. जवळ कुणी दिसत नाही हे बघून नाथ त्या मुलाजवळ धावत गेले. त्या मुलाला उचलून कडेवर घेतले. आपल्या खांद्यावरील कापडाने त्याचे डोळे, तोंड पुसले व त्याच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून ते कापड त्याच्या डोक्यावर पांघरले. नंतर त्याच्या आईवडिलांचा शोध करून त्यांनी त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या वागण्यातून एकनाथांनी समानतेची व ममतेची, मायेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. तसेच संत एकनाथांनी लोकांना स्वधर्मरक्षणाच्या गोष्टींचाही उपदेश केला. संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे इसवी सन 16व्या शतकात संत तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांचे मोरे घराणे होते. त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील सावकारीचा व्यवसाय करीत, म्हणजे ज्यांना पैसे हवेत अशा लोकांना कर्ज देत व नंतर ते व्याजासकट वसूल करून घेत. तुकारामही पुढे हाच व्यवसाय करू लागले. परंतु पुढे एकदा मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी आपल्या वाटणीची सर्व कर्ज खते, म्हणजे कोणी किती कर्ज घेतले आहे याची नोंद असणारी कागदपत्रे इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना या कर्जातून मुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचं भजन करत. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. आषाढ व कार्तिक महिन्यात ते पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जात. त्या ठिकाणी ते कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत व विठ्ठल नामात गुंग होऊन जात असत. तुकारामांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज सुद्धा जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा यांची शिकवण देत. ते आपल्या अभंगात म्हणतात, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. म्हणजेच तुम्ही दया, क्षमा, शांती ठेवली तर देव तुमच्यामध्ये वास करेल. तो अखंड तुमच्या सोबत राहील. ते समतेचा उपदेश देताना म्हणतात की जे रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजेच ते लोकांना सांगतात की तुमच्या अवतीभोवती जे लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांना पोटभर जेवण मिळत नाही, अशांना जो जवळ करतो, त्यांचे दुःख घालविण्यासाठी जो प्रयत्न करतो, तोच खरा साधू. देव त्याच्यातच आहे असे मानावे. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात चांगले विचार निर्माण केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांना ज्ञानबा असे म्हणतात. म्हणजे आज एवढ्या वर्षांनीही या दोन संतांचा जय जयकार होतो. तुकारामांनी लिहिलेली तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. त्याची आजही पारायणे होतात. रामदास. संत तुकाराम महाराजांच्या काळातच महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यातून जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी
इसवी सन 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. ते रामाचे भक्त होते, म्हणून ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. यावरूनच त्यांचं नाव समर्थ रामदास असं पडलं. त्यांनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश दिला. तसेच त्यांनी रचलेल्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना चांगले विचार व चांगले वर्तन कसे असावे याची शिकवण दिली. त्यांनी बलोपासनेसाठी म्हणजे शक्तीच्या उपासनेसाठी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकविले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. त्यांच्या या सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे ज्यात भगवंताचे अस्तित्व असेल अशी चळवळ निर्माण करणे. रामदासांनी समाजातील निराधार स्त्रिया, बालके यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. मुलांनो, साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. लोक अन्यायाला विरोध करू लागले. त्यांच्या मनात आपल्या धर्माबद्दलचा आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. याचा फायदा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी झाला. थोडक्यात महाराष्ट्रातील संतांनी महाराष्ट्रातील लोकांच्या मनाची मशागत करून ठेवली होती. त्यात शिवरायांनी स्वराज्याचं बीज पेरलं. धडा 3. मराठा सरदार, भोसल्यांचे कर्तबगार घराणे. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण निजामशहा आणि आदिलशहा या 2 सुलतानांच्या दरबारात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा सरदारांची माहिती घेणार आहोत. या सरदारांमधील भोसले हे कर्तबगार सरदार होते. त्यांच्या घराण्याची माहितीही आपण करून घेणार आहोत. धामधुमीचा काळ. महाराष्ट्रातील संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची, पराक्रमाची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या 2 सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. त्यामुळे नेहमीच सगळीकडे लूट, पिकांची नासधूस, प्रजेवर जुलूम होत असे. या 2 सुलतानांमधील लढाईसाठी त्यांना फौज लागे, सैन्य लागे. त्यासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. सरदार म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या फौजेसहित किंवा सैन्यासोबत एखाद्या राजाकडे चाकरीला असते. शूर मराठा सरदार. सह्याद्रीच्या कडे कपारात राहणारे मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते. कोणतेही काम न घाबरता करणारे होते. स्वामीनिष्ठ होते. ज्यांच्याकडे ते कामाला असत त्यांच्याशी ते प्रामाणिकपणे वागत. राजाने किंवा सरदाराने सांगितलेले काम ते इमाने इतबारे करत असत. आपल्या मालकासाठी ते प्राणही द्यायला तयार असत. लढाईवर असताना मोठमोठे पराक्रम करून दाखवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला व कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा तरुण घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत असत. असे मराठे जवान सरदारांकडे सैनिक म्हणून काम करत असत. असे सैन्य असलेला मराठा सरदार सुलतानाकडे नोकरी मागण्यास गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागिरी म्हणजे सुलतानाच्या राज्यातील एखादा प्रदेश त्याला दिला जाई. त्याची देखरेख व महसूल जमा करण्याचे काम त्या सरदाराकडे असे. अशी जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथे फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख मराठा सरदार होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या म्हणजेच आजच्या दौलताबादच्या यादवांचे वंशज होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. शूर मराठे सरदार. मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईत मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे.
हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. त्यांची स्वतःची फौज असे. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधीकधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते. प्रसिद्ध सरदारांमध्ये सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले, सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही सिंदखेडच्या लखोजी जाधवांची मुलगी होती. शौर्याची परंपरा. सारे सरदार शूरवीर होते, पण आपापसात त्यांचे हाडवैर असे. आपण एकत्र येऊन स्वकीयांसाठी काहीतरी करावे अशी त्यांची दृष्टी किंवा विचार मुळीच नव्हता. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. पराक्रमाची ज्योत तेवत ठेवली. अनेक पराक्रमी जवान सरदारांच्या घरात जन्मले आणि त्यांनी शौर्याची परंपरा चालू ठेवली. महाराष्ट्रातील काही शूर घराण्यात जन्मले आणि त्यांनी शौर्याची परंपरा चालू ठेवली. महाराष्ट्रातील काही शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. घृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, एवढे प्रसिद्ध मंदिर, तरीही त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोणी करत नसे. एक मोठा शिवभक्त मंदिरात नेहमी येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले देवाला सांगत असे. त्यांनी गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराला त्याच्या पूर्वीच्या रूपात आणले. त्यांनी स्वतः मंदिराची सर्व व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे सर्व कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराजे भोसले. वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. बाबाजीराजे यांना 2 मुले होती. मालोजीराजे मोठे होते आणि विठोजीराजे लहान होते. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्यांचे लक्ष लवकरच त्यांच्याकडे वेधले गेले. त्यांनी निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. ते शक्तिशाली झाले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. त्यांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसरे शरीफजी. मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. त्यावेळी शहाजीराजे फक्त 5 वर्षांचे होते.
विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. लखुजीराव यांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. शहाजीराजे निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे खूप पराक्रमी व शूर होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. उत्तरेच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकण्याचा बेत केला. त्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने त्यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी या दोन्ही फौजांचा पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. त्या लढाईत शरीफजी मारले गेले. शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यामुळे त्यांच्यामध्ये वितुष्टता, वैरभाव निर्माण झाला. परिणामी शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. त्याचवेळी मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाहीला सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. त्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. शौर्याची परंपरा. मुलांनो, मराठ्यांचे हे सर्व सरदार शूरवीर होते, परंतु त्यांचे एकमेकांशी पटत नसे. अनेक जणांचे आपापसात शत्रुत्व असे. ते एकमेकांबरोबर लढत असत. त्यांना कधी असे वाटत नसे की आपण एवढे शूरवीर आहोत, आपल्याबरोबर धाडसी सैन्यही आहे, मग आपण सर्वांनी एकत्र येऊन या दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांना हाकलून लावावे, आपल्या लोकांचे भले करावे असे त्यांना वाटत नसे. त्यांचे धाडस, मैदानावर गाजवले जाणारे पराक्रम यांसारख्या गोष्टी ते परकीयांसाठी म्हणजेच सुलतानांसाठी करत असत. पण हे सर्व करत असताना या सरदारांच्या हातून चांगले काम झाले ते म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पराक्रमाची गोडी लावली. मराठा तरुण पराक्रम गाजवण्यासाठी जीवाची पर्वाही करीत नसे. सरदाराचा हुकूम मिळताच शत्रूवर तुटून पडत असत. मराठे सरदारांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांमुळे परकीयांच्या हाती असलेल्या महाराष्ट्रात शौर्य जिवंत राहिले. महाराष्ट्रात अशी अनेक शूर घराणे उदयास आली. त्या घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी होते. घृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्या मंदिरात शंकराची पिंड होती, परंतु त्या मंदिराच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढी वाईट अवस्था त्या मंदिराची झाली होती. त्या मंदिराकडे पाहून शिवभक्तांना खूप वाईट वाटे. येणारे जाणारेही मंदिराची अवस्था बघून हळहळत असत. पण कुणाच्याही मनात ते मंदिर दुरुस्त करावे असा विचार येत नसे. मुलांनो, तुम्हाला जे चित्रात मंदिर दिसत आहे ते हेच घृष्णेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला चांगले दिवस मिळवून देण्याचे काम भोसले घराण्यातील एका महान व्यक्तीने केले. या पडलेल्या मंदिरात एक शिवभक्त रोजच्या रोज येत असे. मंदिरातील शिवाच्या पिंडीवर बेलाच्या झाडाची पानं आणि फुलं वाहत असे. शिवाच्या पिंडीसमोर हात जोडून तो रोज आपल्या मनातील गोष्टी श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्या माणसाने गडी माणसे आणली. त्यांच्याकडून मंदिराच्या पडलेल्या भिंती नीट करवून घेतल्या.
मंदिराची सारी व्यवस्था लावली. मंदिराची साफसफाई, पूजा आरती करणे, दिवाबत्ती लावणे यांसारख्या व्यवस्था करून घेतल्या आणि मोडकळीस आलेल्या मंदिराचे बांधकाम करून त्याला नवे रूप दिले. मंदिराच्या आत व बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होती ही व्यक्ती? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराजे भोसले. त्यांची माहिती आपण पुढील भागात घेऊ. त्यांच्या छोट्या भावाचे नाव विठोजीराजे होते. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजी व विठोजीराजे हे दोघे भाऊ मोठे कर्तबगार होते. तसेच ते शूरही होते. त्यांच्याजवळ पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. हत्यारबंद म्हणजे भाला, तलवार यांसारखी स्वतःची हत्यारे असणारे सैन्य. त्या काळात सतत लढाया स्वाऱ्या होत होत्या. अहमदनगरचा निजामशहावर उत्तरेकडील मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. दौलताबादमधून निजामशाहीचा सर्व कारभार चालत असे. तेथे निजामाचा मलिक अंबर नावाचा वजीर होता. वजीर म्हणजे मंत्री किंवा राजाचा सल्लागार होय. मलिक हा मोठा हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या मालोजीराजे व विठोजीराजे या दोन भावांची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी म्हणजे स्तुती केली. त्यांनी केलेल्या शौर्याची व धाडसाची माहिती त्याने निजामशहाला दिली. निजामशहाला मुघल बादशहाशी लढा देण्यासाठी अशा शूरवीरांचीच गरज होती. म्हणून बादशहाने भोसले बंधूंना आपल्याकडे सरदारकी दिली. निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली. पुणे आणि सुपे परगण्यांची जहागिरी मिळाल्याने भोसल्यांच्या घरी वैभव संपत्ती आली. अनेक कसबे म्हणजे गावे मिळून परगणा तयार होत असे. मालोजीराजे भोसल्यांची पत्नी उमाबाई, ती आजच्या सातारा जिल्ह्यातील फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. मालोजीराजे व उमाबाई यांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे शरीफजी होते. शहाजी 5 वर्षांचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले आणि त्यांना मिळालेल्या जहागिरीचा सांभाळ केला. पुढे विठोजीराजांनी सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई हिला शहाजीराजांसाठी मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. तर अशा सर्वगुण संपन्न जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी मान्य केली. लखुजीरावांनी जिजाबाईंना सर्व मैदानी खेळ शिकवले होते. तसेच त्यांनी त्यांना राजकारणातील बारकावे व डावपेच याबद्दलही ज्ञान दिले होते. लखुजीराव जाधव हे सुद्धा सामान्य व्यक्ती नव्हते. निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी असे ते सरदार होते. ते मोठा फौज फाटा आणि लढाईचे साहित्य बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांना मोठा मान सन्मान मिळत असे. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले घराण्यांच्या सून झाल्या. शहाजीराजे हे सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे पराक्रमी होते. त्यामुळे निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. त्यांना निजामशाही दरबारात मान होता. दिल्लीच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला. निजामशहाचा विरोधक विजापूरचा आदिलशहा मुघल बादशहाला जाऊन मिळाला. त्यामुळे त्यांचे सैन्य ताकद वाढली. तरीही निजामशाही वाचविण्यासाठी वजीर मलिक अंबर व शहाजीराजे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढा दिला. त्यांच्या लढाईला यश मिळाले. अहमदनगरजवळ भातवडी येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईत मुघल बादशाह व आदिलशहाच्या फौजांचा पराभव झाला. या लढाईत निजाम सैन्य जिंकले. परंतु शहाजीराजांचे छोटे बंधू शरीफजी राजे मारले गेले. शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पराक्रमाची कीर्ती दूरवर पसरली. त्याचबरोबर निजामशहाच्या दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतर लोक त्यांना मान देऊ लागले. निजामशहाही त्यांच्यावर खूप खुश झाला. हे सर्व पाहून मलिक अंबरला त्यांचा तिरस्कार वाटू लागला.
त्याच्यातून मलिक अंबर व शहाजीराजे यांच्यात वैर निर्माण झाले. त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. सरलष्कर म्हणजे लष्कराचा प्रमुख होय. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी घडल्या. वजीर मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता. कपटी वाईट वृत्तीचा होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाही डबघाईला आली. निजामशाहीची होती ती पत, वैभव नाहीसे झाले. त्यामुळे निजामशाहीवर परत मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांना त्यांनी परत निजामशाहीत यावे म्हणून विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान राखून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. येथवर आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची माहिती करून घेतली. पुढील पाठापासून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सर्व घटना आपण जाणून घ्यायच्या आहेत. धडा 4. शिवरायांचे बालपण. मुलांनो, मागील पाठात आपण मराठा सरदारांच्या घराण्यांपैकी शूर भोसले घराण्याची माहिती घेतली. आज आपण याच भोसले घराण्यातील शिवरायांच्या जन्माची माहिती घेणार आहोत. शिवजन्म. मुलांनो, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळात म्हणजेच 16व्या शतकात महाराष्ट्रात दिवस मोठे धामधुमीचे होते. म्हणजे सतत लढाया, स्वाऱ्या, शत्रूची आक्रमणे चालू असत. आपण पाहिले की शहाजीराजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीत आले होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य पाठविले. दख्खन म्हणजे भारताचा दक्षिण भाग आणि त्याच दख्खनमधील शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे हे होते. विजापूरच्या आदिलशहाने पुणे पूर्णपणे नष्ट करून टाकले होते. त्या पुण्यातून त्याने लूट केली होती. लोकांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तर तिकडे विहीर अशा परिस्थितीत ते सापडले होते. म्हणजे एकीकडून आदिलशहा आणि दुसरीकडून मुघल बादशाह अशा दोन्ही बाजूनी ते अडचणीत सापडले होते. त्यांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी जिजाबाई गरोदर होत्या. त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन धावपळ करणे शक्य नाही हे शहाजीराजांनी ओळखले. पण त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न त्यांना पडला होता. अशा वेळी शहाजीराजांना पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. हा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित होता. कारण किल्ल्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. तटबंदी म्हणजे किल्ल्याच्या भोवतीने बांधलेली उंच भिंत होय, ज्याच्यामुळे शत्रूला सहजासहजी किल्ल्यात घुसता येत नसे. शिवनेरी किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. मुलांनो, किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख असे. सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरून उघडले अथवा बंद केले जात असत. एखाद्या वेळी शत्रूने गडावर हल्ला केला तर गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे. तर असे महत्त्वाचे काम पाहणारे विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातीलच होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले व ते मुघलांना रोखण्यासाठी त्यांच्यावर चालून गेले. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. भोसले घराण्याचा वारसा चालवण्यासाठी बाळाने जन्म घेतला होता. किल्ल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. बाळाचे पाळण्यात घालून नाव ठेवण्यात आले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. मुलांनो, शिवरायांच्या जन्मापासून ते 6 वर्षांचे होईपर्यंतचा त्यांचा काळ धावपळीचा गेला.
कारण शहाजीराजे असतील तेथे त्यांना व जिजाबाईंना त्यांच्याबरोबर जावे लागे. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या देवापुढे दिवा लावत, त्या शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या धाडसाच्या गोष्टी सांगत. तसेच कधी संत नामदेवांचे, संत ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. ते लक्ष देऊन त्या ऐकत असत. त्यांना वाटे आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत. त्याचबरोबर जिजाबाई त्यांना साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. म्हणजे साधू संत कसे जीवन जगतात, त्यांनी कोणती शिकवण दिली, या सर्व गोष्टी त्या शिवरायांना सांगत असत. त्यातून शिवरायांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला. शहाजीराजांबरोबर असलेल्या मावळ्यांची गरीब घरातील मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असे. त्यांची कांदा भाकर आवडीने खात असे. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत असे. शिवबा हे सरदाराचे पुत्र असूनही त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. ते इतर मुलांसारखेच स्वतःला मानत असत. याचे कारण म्हणजे जिजाबाईंनी त्यांना दिलेली समानतेची शिकवण होय. मावळ्यांची मुले रानातील पक्ष्यांप्रमाणे नेहमी रानात फिरत असत. त्यामुळे त्यांना पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढता येत असत. तसेच मातीपासून हत्ती, घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद. त्यांना या गोष्टी करायला आवडत असत. लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ ते नेहमी खेळत असत. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ त्यांच्यात रमून जाऊन व आनंदात खेळत असत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. त्यांचा शिवरायांवर जीव बसला होता. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. मुलांनो, शहाजीराजे निजामशहाच्या आईच्या विनंतीवरून निजामशाही राखण्यासाठी परत आले. पण त्यांना तिथे समाधान मिळाले नाही. कारण स्वतः निजामशहाच हलक्या कानाचा होता. म्हणजे एखाद्याने काहीही सांगितले तरी तो पटकन त्यातील खरे खोटेपणा न पाहता विश्वास ठेवायचा. तसेच तो धरसोड वृत्तीचा होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तो ठाम राहत नव्हता. बादशाहच असा आहे म्हटल्यावर कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. एकमेकांना मागे खेचण्यासाठी डावपेच आखले जात असत. सतत वाद, भांडणे होत असत. अशी परिस्थिती असतानाच निजामशहाच्याच भडकवण्याने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेचा राग आल्याने शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते उत्तरेतील मुघल बादशाच्या सेवेत रुजू झाले. लखुजी जाधव हे मोठे मराठा सरदार होते. तसेच ते जिजाबाईंचे पिता, शहाजीराजांचे सासरे व शिवरायांचे आजोबा होते. शहाजीराजे मुघलांच्यात गेल्यानंतर मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी दिली. शहाजहान हा औरंगजेबाचा पिता होय. याच काळात मलिक अंबरचा मुलगा व निजामशाहीचा वजीर फत्ते खानने मुघलांशी आतून हात मिळवणी केली. सुलतान निजामशहाची हत्या केली. त्यामुळे निजामशाहीत अंधाधुंदी माजली. जो तो आपल्या मनाप्रमाणे वागू लागला. दरबारातील लोकांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. फत्ते खान फितुरीने निजामशाही मुघलांना देऊन टाकणार हे स्पष्ट झाले होते. फितूर म्हणजे आपल्या स्वामीशी किंवा मालकाशी एकनिष्ठ न राहता शत्रूला जाऊन मिळणे किंवा शत्रूला मदत करणे होय. तर अशा फितूर झालेल्या फत्ते खानला त्याने केलेल्या कामाचे फळ किंवा बक्षीस म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा प्रदेश मुघलांनी शहाजीराजांना न विचारता देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी रागावून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सैन्याच्या ताकदीच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय त्यांनी केला. नव्या निजामशाहीची स्थापना. मुलांनो, वजीर फत्ते खानास व मुघल बादशाह शहाजहान यांना शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा नदी या दोन्हींच्या मधला प्रदेश मोडत होता.
आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजी राजे मोठ्या शौर्याने व हिमतीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली. पण पुढे स्वतः मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजी राजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास शहाजी राजांना मदत न करण्याची धमकी दिली. तेव्हा आदिलशहाने बादशाला घाबरून शहाजी राजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या एकत्र झालेल्या फौजांशी शहाजी राजे गनिमी काव्याने लढू लागले. मुलांनो, गनिमी कावा ही एक युद्ध खेळण्याची छुपी पद्धत आहे. यात अतिशय कमी सैन्य असलेल्या सैन्याने मोठ्या सैन्यास सळो की पळो करून सोडता येते. यात बेसावत शत्रूवर हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेणे अशी पद्धत वापरली जाते. त्यामुळे शत्रू गोंधळून जात असे. त्यामुळे कमी सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकत होते. या गनिमी कावा तंत्राचा महाराजांनी उपयोग केला. परंतु एकटे शहाजी राजे किती दिवस लढणार? त्यांची शक्ती कमी पडू लागली. तेव्हा नाईलाजाने 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजी राजांना काळ अनुकूल नव्हता. जिकडे जाईल तिकडे त्यांचे शत्रू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. परंतु त्यांच्या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांना वाटू लागले, शहाजी राजांसारखा सरदार आपणास मिळाला तर आपण स्वराज्य निर्माण करू शकतो. लोकांचा हाच आत्मविश्वास पुढे शिवरायांना स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला. जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. मुलांनो, शहाजी राजांनी नव्याने स्थापन केलेली निजामशाही मुघलांशी केलेल्या तहाबरोबर नष्ट झाली. तिचा गोदावरी व नीरा नद्यांदरम्यान असलेला प्रदेश मुघल बादशाह व आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजी राजांची त्यांच्या वडिलांपासूनची पुणे सुप्याची जहागीर आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने शहाजी राजांना दिली. आता शहाजी राजे आदिलशहाच्या सेवेत रुजू झाले. आदिलशहाने शहाजी राजांची नेमणूक पुण्यापासून दूर कर्नाटकमधील प्रदेश जिंकण्याच्या कामावर केली. शहाजी राजे कर्नाटकात गेल्यावर काही दिवसांनी जिजाबाई व शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण अस्थिर परिस्थितीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ सुरू असायची. त्यावेळी लोकांच्या तोंडून शहाजी राजांच्या पराक्रमाच्या, त्यांनी केलेल्या लढायांच्या गोष्टी लहान शिवबांच्या कानावर पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा म्हणजे एका जागी स्थिर राहायला व निवांतपणे राहायला मिळाले. शहाजी राजे हे मूळचे पराक्रमी होते. कर्नाटकात आल्यावर त्यांनी अनेक राजांना जिंकले. तेव्हा खुश होऊन आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. मुलांनो, आज बंगळूर हे शहर कर्नाटक राज्याची राजधानी आहे. त्या काळी शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी मिळाल्याने बंगळूर हे त्यांनी मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात श्रीमंतीत राहू लागले. एखाद्या राजासारखा दरबार भरवू लागले. अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांचा बालपणीचा काळ धावपळीत गेला असला तरी या काळात त्यांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्याचे काम जिजाबाईंनी केले.